मोनू बाबा कॅप्टन उर्फ अशोक खरातच्या धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ समोर. ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं खरातकडून महिलेसोबत विकृत कृत्य. नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक. तर सुषमा अंधारेंकडून आरोपींचे फोटो ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर निशाणा. विरोधकांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही. आरोपांबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. विरोधकांच्या आरोपांवर चाकणकरांचं स्पष्टीकरण. महसूल खात्यात अधिकाऱ्यांकडून इतिहासातील सर्वात मोठा महसूल घोटाळा. महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली. अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचं आश्वासन. बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. सुप्रिया सुळेंची सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका आम्हाला मान्य नाही. वडेट्टीवारांचं सूचक विधान. अजित पवारांचा विमान अपघात आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी. तर पत्रात रोहित पवारांच्या मागण्यांचाही उल्लेख. शरद पवारांची डिनर डिप्लोमसी. सोमवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना पवारांकडून जेवणाचं आमंत्रण. राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानं मांडणार आभार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची बाजी. तर आमचा केसानं गळा कापला. अब्दुल सत्तारांचा भाजपवर आरोप. मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागानं 64 कोटींचे ड्रग्ज केले जप्त. बँकॉकवरून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांवर कारवाई. 4ही आरोपींना NDPS कायद्याच्या अंतर्गत अटक. आणि राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक भागात जोरदार गारपीट. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. अमेरिका इराण युद्धाच्या पहिल्या काही तासातच इराणच्या नेतृत्वाची फळी अमेरिका आणि इस्रायलनं संपवली. तरी इराण प्रतिकार करत होता. आता इराणला आणखी एक मोठा धक्का बसलाय. इराणचा आणखी एक मोठा नेता इस्रायलनं ठार केला आणि त्यामुळं इराणसमोर नेतृत्व आणि देश वाचवणं एक आव्हान बनलंय. इस्रायल अमेरिकेचा इराणला धक्का. इराणच्या शक्तिशाली नेत्याचा मृत्यू. इराणचा टॉपचा कमांडर अली लारिजानी ठार. इराण आणि अमेरिकेच्या युद्धात दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. अशात अमेरिका आणि इस्रायलने इराणला मोठा धक्का दिलाय. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी हे देखील इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. लारिजानी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी परिदास भागात गेले होते तेव्हा इस्रायलनं मिसाईल हल्ला केला. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि बॉडीगार्ड सोबत होते. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात इमारत उद्ध्वस्त झाली. इस्रायलच्या हल्ल्यात अली लारिजानी यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी, त्यांचे डेप्युटी अली रेजा बायात आणि अनेक बॉडीगार्ड्स मारले गेले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आरागाची यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अली लारिजानी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. खामेनी यांच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव असलेले अली लारिजानी इराणमधील महत्त्वाचे नेते होते. इराणच्या सत्ता रचनेत लारिजानी यांची महत्त्वाची भूमिका होती. इराणच्या सुरक्षा धोरणाचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जायचे. सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख म्हणून त्यांनी राजकीय नेतृत्व, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यात आणि युद्धकाळात रणनीती
आणि अंमलबजावणी या दोन्हीचं व्यवस्थापन करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावली। कंप्लीट सिक्युरिटीचं तंत्र त्यांच्या हाताखाली होतं। असं म्हटलं जातं आहे की आयातुल्ला खोमेनीच्या नंतर नंबर 2 लेवलला अली लारिजानी होते। त्याच्यामुळे ह्यांना संपवण्यात आल्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेसाठी हे एक खूप मोठं अचीवमेंट आहे। आणि आपण पाहू की ज्या प्रकारे लारिजानींचा कंट्रोल आणि त्यांचा रुतबा होता इराणवरती आणि त्यांच्या सिक्युरिटीवरती, ही एक खूप मोठी हानी आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अली खामेनी मारले गेल्यानंतर इराणमधील राजवट कोसळेल असा अमेरिकेचा कयास होता। मात्र सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतरही इराणकडून तीव्र प्रतिकार करण्यात आला। त्यामुळे अमेरिकेचे आडाखे फोड ठरले। खामेनींच्या हत्येनंतर देशात नवी नेतृत्व परिषद तातडीने स्थापन करण्यात आली आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसारख्या संस्थांकडे सत्ता वेगानं हस्तांतरित करण्यात आली। त्यामुळे खामेनींच्या मृत्यूच्या धक्क्यानंतरही इराणच्या लष्करी कारवायात खंड पडला नाही। आजही इराणकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे। आखातातील अमेरिकेच्या तळांना आणि इस्रायलमधील शहरांवर ड्रोन हल्ले आणि मिसाईल हल्ले करत इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला जेरी सांडले। अशात इराणचे शक्तिशाली नेते असलेल्या अली लारिजानी यांच्या मृत्यूमुळे इराणला मोठा धक्का बसल्याचा दावा केला जातोय। मात्र इराण मजबूत असल्याचा दावा अब्बास अरागाचींनी केला। इराणच्या IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनंही हत्येचा बदला घेण्याचा इशारा दिलाय। ह्या 2 लोकांना ठार मारल्यानंतर ही एक जी बाब आहे ही खूप मोठी आहे आणि इराणसाठी हा एक सेटबॅक आहे। पण आपण पाहतो की इराणचे लोक चिवट आहेत आणि त्यांनी ऑलरेडी म्हटलं आहे की आम्ही ह्या घटनेचा बदला घेऊ, कारण आता ही लढाई आणखीन पुढे चिघळणार। अशातच इराणनं इस्रायलवर मिसाईलनं जोरदार हल्ले केले। तेल अविववर इराणनं मिसाईलचा वर्षाव केला। खामेनींच्या नंतर लारिजानींच्या मृत्यूने इराणला मोठा धक्का बसला, कारण देशाच्या प्रतिकाराचा केंद्रबिंदू ते होते। युद्धकाळात प्रतिकात्मक नेतृत्वापेक्षा निर्णय क्षमता अधिक महत्त्वाची असते आणि म्हणूनच लारिजानींची भूमिका अधिक महत्त्वाची होती। आता त्यांच्या हत्येनंतर युद्धाचे गणित बदलतात का, याकडे जगाचं लक्ष असणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। दरवर्षीप्रमाणे यंदाही मनमाड ते मुंबई अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांनी पंचवटी एक्सप्रेसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। पंचवटी एक्सप्रेसमध्ये अनोख्या पद्धतीनं साजऱ्या झालेल्या या रमजान इफ्तारची मोठी चर्चा असते। या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून समतेचा संदेश देत सगळ्या मुस्लिम बांधवांनी आम्ही सगळे एक परिवार असल्याचं सांगितलंय। यावेळी इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध संपावं आणि शांतता नांदावी यासाठी नमाज अदा करण्यात आली। या इफ्तार पार्टीचं आयोजन डायमंड ग्रुप ऑफ पंचवटीतर्फे करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीसाठी प्रवासी एजाज शेख आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता। संदेश हाच द्यायचा आहे का सगळ्यांनी मिळून मिसळून राहावे, कोणीही जातीवाद वगैरे करू नये आणि मिळून मिसळून राहिल्याने ताकद वाढते आणि तुमचा विकास होतो। तर आपल्याला जर आपला शक्तिशाली भारत बनवायचा असेल तर आपण सगळ्यांनी मिळून मिसळून राहावे। पंचवटी एक्सप्रेस आमच्यासाठी सावली आहे। जे अपडाऊन करणारे, जे व्यापार करणारे लोक ह्या पंचवटी एक्सप्रेसनी येणं आणि जाणं करत असतात आणि ह्या पंचवटीमध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने सर्व नांदतात आणि प्रत्येक सणामध्ये या पंचवटीमध्ये सण साजरा केला जातो।